नमस्कार, मी नम्रता. पाटील सस्वे आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला पाक न बनवता तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. 100 ग्रॅम मी तीळ घेतलेले आहेत आणि तीळ आहेत ना आपल्याला चांगलं फटफट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा, तीळ भाजून झालेले आहेत. आता काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. अर्धा किलो मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर मी 2 भागामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे. चांगले फटफट वाजेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही आहे. आता हे शेंगदाणे पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने दुसरे पण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे. तोपर्यंत आता शेंगदाणे थंड होईपर्यंत गूळ कापून घ्यायचा आहे. ही गुळाची ढेप आहे, ही 450 ग्रॅमची आहे. तर एवढा गूळ आपल्याला वापरायचा आहे अर्धा किलो शेंगदाणे आणि 100 ग्रॅम तिळासाठी. आता गूळ असा चांगला कापून घ्यायचा आहे. त्याच्यात खडे राहिले नाही पाहिजे. ते ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपले थंड झालेत. आता याचे सालं काढून घ्यायचे आहेत. हातावर अशी चोळून घ्यायचे आणि सगळी सालं काढून घ्यायची आहेत. आता जे तीळ आहेत ते आपण वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि जाडसर वाटून घ्यायचे आहेत. फक्त थोडे थोडे फुटले पाहिजेत. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला तीळ वाटून घ्यायचे. आता एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. शेंगदाणे पण असेच आपल्याला चालू बंद मिक्सर करायचं आहे आणि वाटून घ्यायचे. तर पाहू शकता कसे वाटलेले आहेत. असे दाणेदार व्हायला पाहिजेत शेंगदाणे. एकदम जास्त फिरवायला जायचं नाही, नाही तर मग एकदम बारीक होऊन जातील. तर 3 भागामध्ये थोडे थोडे टाकून मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, तीळ शेंगदाणे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा सुंठ पावडर. ही आवर्जून टाका, कारण ह्यानी ना आपल्याला पोटाला त्रास होणार नाही. वातासाठी पण खूप चांगली आहे सुंठ पावडर. त्याच्यानंतर टाकायचे अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्यांना वाताचा त्रास आहे ना, त्यांनी 1 चिमूटभर सुंठ पावडर तोंडात टाका सकाळी सकाळी उठल्याबरोबर आणि गरम पाणी प्या. तुमचा वाताचा त्रास एकदम कमी होईल. आता पावसाचे दिवस आहे, ह्या दिवसात केला तरी चालतं. थंडीत, पावसाळ्यात हा उपाय करून बघा तुम्ही. आता हा कापलेला गूळ आहे ना, आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. सगळा एकदम नाही टाकायचा आहे, थोडा थोडा टाकून मिक्स करायचा. सगळा गूळ लागणार आहे आपल्याला हा 450 ग्रॅम. याच्यापेक्षा जास्त गूळ याच्यात घालायचं नाही आणि दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बाकीचं पण गूळ मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळा. थोडंसं मिक्स करायला वेळ जातो, पण असं 2 हाताने चांगलं मिक्स करा. आता आपले लाडू वळतात की नाही ते पाहायचं आहे. आता लाडू वळतोय, पण थोडासा ताकद लावायला लागते लाडू वळताना. तर एक लाडू वळवून दाखवते मी तुम्हाला. मिश्रण पण आपलं थोडंसं मोकळं झालेलं आहे. हे बघा, लाडू वळून झालेला आहे. आता काय करायचं, मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे थोडंसं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू आपले व्यवस्थित वळले जातील. तर अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, अर्धा मिनिट. आणि सगळं नाही फिरवायचं आहे, तर 2 वेळा थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अर्धं ठेवून द्यायचं तसंच. आता लाडू वळतोय की नाही तो पाहू शकता. म्हणजे पटापट लाडू वळले जातात मिक्सरमधनं फिरवल्यामुळे. हे बघा. तर अजून ह्याच्यातलं थोडंसं मिश्रण मी मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेतलं आहे. या पद्धतीने तुम्ही लाडू केले ना, तर लाडू व्यवस्थित तुमचे बनले जातील. सगळं एकदम मिश्रण नाही टाकायचं, थोडं तरी जाड असायला पाहिजे. आणि ज्यांना अजिबातच चावत नाही त्यांनी सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता पाहू शकता त्याला चिकटपणा थोडासा आलेला आहे. आणि फ्रीजमधला गूळ अजिबात वापरायचा नाही, नाहीतर लाडू व्यवस्थित होणार नाही, पाणी सुटेल त्याला. बरेच जण फ्रीजमध्ये गूळ ठेवतात पावसाळ्यात वगैरे, तर अजिबात तो गूळ वापरायचा नाही आहे.
आता बघा लाडू कसे पटापट वळले जातात. 4-5 लाडू वळून झाले की चांगलं मिक्स करायचं आहे दोन्ही हातांनी आणि आपले लाडू तयार झालेले आहे. 38 लाडू झाले एवढ्या मिश्रणमध्ये. ह्या मेजरमेंटनी तुम्ही लाडू बनवून बघा. खूप छान होतात. गूळ जास्त वापरायची गरज नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.